डेली रुटीनचा ब्लॉग जास्त वेळ आलेला नाही आहे. म्हटलं आज डेली रुटीन देऊ, त्यामधलंच 3 ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन. आता आरवच्या स्कूलमध्ये 10वीच्या एक्झाम सुरू आहेत, तर त्याच्यामुळे मुलांची शाळा जी आहे ती 3 वाजता 2 वाजता अशी भरवतात. मग 3 वाजताची शाळा आहे आता, त्यासाठी मी त्याला तयार करते. तो सगळ्या गोष्टी सांगतो की हे घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे. आज सकाळी त्याला थोडा ओरडा बसलेला आहे आणि मला देखील मनस्ताप झाला, कारण अगदी एंडिंगलाच मुलांना इतका सारा अभ्यास आणि इतके सारे प्रोजेक्ट्स असतात ना, कामाच्या याच्यातून प्रॉब्लेम येतो. मग शेवटी कसं होतं, जास्त पण रागवलं तरी मुलांना थोडंसं प्रेशराईज झाल्यासारखं होतं. मग तो आता मला म्हणत होता, मम्मी सॉरी, मी सकाळी तुला ऐकलं. मी पण म्हटलं मी पण सॉरी की मी पण तुला ओरडले. आणि त्याच्यानंतर मग मी पण तयार झाले. ॲक्च्युअलमध्ये दिवसभरात सगळ्या गोष्टी खूप हेक्टिक होऊन जातात ॲडजस्ट करणं, कारण शाळेचा टायमिंग थोडा जरी बदलला तरी प्रॉब्लेम होतो. त्यानंतर मी आले घरी आल्यानंतर कसं दिवसभराचं जे सगळं इकडे तिकडं बसले, प्रोजेक्ट होता म्हटल्यानंतर आरोनं खूप सारा पसारा करून ठेवला होता. खूप साऱ्या गोष्टी होत्या त्या पण मला करायच्या होत्या आज. त्यासोबतच आज कपाट नीट ठेवायचं होतं परत. त्याच्यानंतर सगळं वरची रूम पण मला क्लीन करायची होती. सगळ्यात तर आधी मी केस बांधले. क्लीन म्हणजे आल्यानंतर सगळ्यात जास्त गोष्ट उन्हाळ्यामध्ये तीच होते की केस मानेवरती रोळू नयेत अजिबात. त्याच्यानंतर मग फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर मग माझं जे दुपारचं रुटीन आहे ते सुरू झालं. तर भाजी मला फ्रीज परत स्वच्छ करायचं, तर भाज्या ज्या मी आणल्या होत्या त्या तशाच फ्रीजमध्ये ठेवल्या. ड्रायफ्रूट्स वगैरे जे आणले होते, किंवा जे आता हे जर बघते जवार कुकीज आहेत, कारण ज्वारीचे सुद्धा मध्ये मी तांदळाचे बिस्किट आणली होती, ते मला इतके आवडले नाहीत. आता म्हटलं ज्वारीचे ट्राय करून बघू, मग ते आणून घेतले होते मी. ड्रायफ्रूटमध्ये काजू संपले होते ते आणून घेतले. आणि दुपारची थोडीशी भूक लागते तर ते मी आता वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत. आता तुम्ही बघते की खूप सारे लोक ट्रॅव्हलिंग करतायत, खूप साऱ्या गोष्टी होत आहेत. काही लोकांना या ट्रॅव्हलिंगमध्ये स्वतःची काळजी घ्यायला वेळ मिळत नाही. खूप साऱ्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या ह्या आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. पाणी प्यावं किंवा ह्या गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी आपण मिस आउट करतो. वेळेवरती जेवण घेणं किंवा हेल्दी जेवण घेणं, आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पुढे जाऊन खूप मोठ्या गोष्टी बनतात आणि खूप मोठे प्रॉब्लेमसुद्धा क्रिएट करतात. पण ह्याकडे लक्ष देणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि मीही तेच मेंटेन करते. यामध्ये क्युअर स्किनची खूप मला हेल्प झालेली आहे. क्युअर स्किनच्या डॉक्टरांशी जवळजवळ गेले 2 ते 3 वर्ष मी कनेक्टेड आहे. त्याच्यामुळे माझा डाएटमध्ये चेंज झाला, माझ्या डेली लाईफस्टाईलमध्ये चेंज झाला. स्वतःकडे लक्ष देऊ लागले. स्किनबद्दलची माहिती जी आहे ती इम्प्रूव्ह झाली, हेअरबद्दलची माहिती इम्प्रूव्ह झाली, कारण पर मंथ मी माझं सेशन जे आहे ते त्यांच्यासोबत करून पूर्ण सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेते आणि तेच तुम्हाला सुद्धा प्रोव्हाइड करते. प्रेग्नेंट वुमन किंवा ज्यांना खास असं टाईम देता येत नाही, कन्सल्टेशन करता येत नाही, तर त्यांच्यासाठी ही सोपी गोष्ट आहे की घर बसलं तुम्हाला याचं नॉलेज मिळू शकतं. तुम्ही सगळे तुमचे क्वेश्चन्स डॉक्टरना विचारू शकता. कारण कधी कधी आपल्या एखाद्या मैत्रिणीची स्किन चांगली झाली असेल आणि तिने सांगितले की हा प्रोडक्ट मी यूज करते आणि तुम्ही तो यूज केला तर तुम्हाला तो होणार नाही सूट. कारण कसं प्रत्येकाचा स्किन टोन वेगळा असतो. आपल्या इंडियन स्किन टोननुसार खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्या स्किनला असतातच. मेल फिमेल दोघांनाही प्रॉब्लेम येतात स्किनचे. आता तुम्ही जो माझ्या स्किनमध्ये बदल बघता 3 वर्षापूर्वीचा आणि आत्ताचा, तर याचं सगळ्यात जास्त श्रेय मी क्युअर स्किनला देईन. कारण सगळ्यात आधी मला स्किन केअरबद्दल इतकी माहिती नव्हती, पण डर्मॅटॉलॉजीशी कन्सल्ट करून त्यांच्याशी मंथली सेशन करून ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतःमध्ये ज्या आहेत इम्प्लिमेंट केल्यात. पहिली तर गोष्ट मी डाएट चेंज केलं, स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये चेंज केलं आणि कंटिन्युअसली कन्सिस्टंट राहिले प्रोडक्ट बाबतीने आणि सगळ्या गोष्टी बाबतीत. कारण काय होतं माहिती आहे, सगळ्या गोष्टी आपण करतो पण कन्सिस्टन्सी ठेवत नाही आणि आपल्याला हवा तो रिझल्ट मिळत नाही. पण क्युअर स्किनमुळे ह्या सगळ्या गोष्टी मला सोप्या झाल्या. त्याच्यामधले डाएट प्लॅन्स, तुम्ही कोणत्या गोष्टी खायच्या, शुगर तुम्हाला सूट होते की नाही, किंवा काही जणांना स्पायसी फूड सूट होत नाही, ह्या सगळ्या गोष्टी तिथे सांगितल्या जातात. मंथली चेकअप अगदी व्यवस्थित होतो. तर हाऊस क्वीन 300 जर तुम्ही कोड यूज केलात, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन तर पहिले 100 लोक असतील त्यांना 300 रुपयांचा ऑफ मिळेल 1499च्या किटवरती. आणि कमेंटमध्ये सुद्धा मी पिन करून दिलेत, चेकआउट करायला विसरू नका. ओके, चला ही तर माहिती झालीच, कारण मध्ये कधी ना कधी ही माहिती विचारलीच जाते. त्याच्यानंतर थोडंसं मी स्वतःकडे लक्ष दिल्यानंतर जी घरची कामं ती करते. आता मध्यंतरी मी एक व्हिडिओ केला होता फॅशन ब्रँडच्या कपड्यांचा, आणि ते सगळे कपडे मला परत द्यायचे आहेत. खूप जणी मला विचारतात तू कपडे काय करतेस, तर काही ब्रँड जे असतात तर ते कपडे तुमच्याकडून परत घेतात, रिटर्न घेतात आणि फक्त तुम्ही तुमचे काम करायचं असतं, त्यांचं जे कलेक्शन आहे ते तुम्हाला दाखवायचं असतं. मध्ये आलं की धनश्री थोडेसे महाग आहेत किंवा असे आहेत, तर मी सांगते की सगळ्यात कमी रेंजमधले मी कपडे दाखवले होते. याच्यापेक्षा कमी रेंज असेल तर क्वालिटी खरंच खूप खराब येणार. त्यामुळे एखादे दुसरे कपडे घेताना चांगल्या क्वालिटीचे घ्या, म्हणजे 1-2 वर्ष तरी चांगले पुरतील. नाही तर काही असं लो क्वालिटीचे आपण घेतो, मग ते इकडून उतरले किंवा खराब झाले, कपडा खराब निघाला, असं होतं. त्याच्यानंतर खालची जी रूम आहे ती क्लीन करायची होती मला. आपलं कसं होतं माहिती आहे का, सकाळी उठल्यानंतर आपण सगळं नीट लावतो, पण दिवसभर जर घरात एखादं मूल असेल तर ती गोष्ट एका जागी राहिली तर शपथ. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नीट करते. मला सवय भयंकर आहे नीटनेटकेपणाची,
कारण का लहानपणापासून हीच सवय लावली, त्याच्यामुळे आत्तासुद्धा इथे छानपैकी मी घर ठेवू शकले. आणि ही खूप आधीपासून सवय, माहेरी गेल्यानंतरसुद्धा सगळ्यात आधी घर नेटकं करण्याचा प्रयत्न करते. ते तसं ठेवलेलंच असतं मम्मीनं, पण मला परत सवय आहे. आज आरवणं चित्रकला ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या, त्यामुळे फरशीवरती खूप काही गोष्टी अशा सांडल्या होत्या. म्हणून म्हटलं तिन्ही सांजेच्या आधी पुसून घेते. तिन्ही सांज झाल्यानंतर आपण झाडू मारत नाही घरामध्ये, म्हणून झाडू मारून घेतला, सगळं क्लीन करून घेतलं आणि लादी पण थोडीशी जी आहे ती पुसून घेतली. सवयी ज्या आहेत ना आपल्या, कन्सिस्टन्सी ठेवलं ना, म्हणजे घेतलेली वस्तू ज्या त्या ठिकाणी ठेवणे किंवा काही गोष्टी कन्सिस्टंटली आपण फॉलो करणे, तर ह्यामुळे भरपूर फायदा पडतो. तुम्ही स्वतःमध्ये कन्सिस्टंटली चेंज करत राहिले पाहिजेत. जग म्हणजे बदलता नियम आहे जगाचा, की हां एकाच जागी थांबून उपयोग नाही, तुम्ही कंटिन्युअसली पुढे जात राहिलं पाहिजेत. एकच गोष्ट जी चांगली वाटते तीच जर तुम्ही कंटिन्युअसली म्हणणार की ह्याच्यापेक्षा चांगलं दुसरं काहीच नाही, तर असं नसतं. काही गोष्टींना ऑल्टरनेटिव्स असतातच. चहा ठेवलेला आहे मी आता, कारण चहाशिवाय माझा चहाच सुटत नाही. मी कितीही ट्राय केलं तरी नाही सुटत. कोल्हापूरकरांचा चहा सुटणार नाही. त्याच्यानंतर चहा जसं ठेवला आहे ना, तर त्याच वेळामध्ये म्हटलं आपण जरा फ्रेश होऊ, कारण मला सवय आहे सकाळी एकदा, दुपारी एकदा आणि संध्याकाळी एकदा छान फ्रेश व्हायची. आणि रात्रीचं स्किन केअर रुटीन जे आहे, आता मला SPF लावायचं आहे, पण आता म्हटलं घरीच आहे तर त्याच्यासाठी SPF सिरम आणि मॉइश्चरायझर एकत्रच असलेलं जे प्रोडक्ट आहे ते मी वापरलं. त्याच्यानंतर टिकली लावली, कानातले घातले. तुम्हाला खरं सांगू, जेव्हा जेव्हा आपण संध्याकाळचं असं फ्रेश होतो आणि त्याच्यानंतर चहा घेतो ना, तर ती गोष्टच वेगळी असते. चहा टाईम जो आहे तो सगळ्यात बेस्ट टाईम असतो माझा, कारण छान छान विचार येतात डोक्यामध्ये. हां अजून आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना येते. त्याच्यानंतर फोन कुणाकुणाला करायचे राहिलेले आहेत, माहेरी सासरी, अजून काही घरात करायचं राहिले आहे का, काय आणायचं राहिलं आहे का, किंवा कॉन्टेंटमध्ये अजून आपण काय शेअर करू शकतो. कारण शक्यतो मी सगळ्याच गोष्टी शेअर केलेल्या आहेत. नवीन नवीन गोष्टी अजून काय देऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना किंवा ह्या सगळ्या गोष्टी विचार करण्याला चहाच्या टायमामध्ये वेळ मिळतो. तुम्ही चहा पिताना कोणता विचार करता की मोबाईल घेऊन बसता, हे मला नक्की सांगा. आता ज्वारीचं जे बिस्किट आहे ते मी खाल्ल्यानंतर आता सांगू शकते की चांगलं होतं. तांदळाच्या बिस्किटापेक्षा हे बिस्किट खूप चांगलं होतं. आरवला स्कूलवरून माझी मैत्रीण घेऊन आली, कारण मला एखादं अर्जंट काम द्यायचं होतं आणि त्याच्यामुळे मी तिला रिक्वेस्ट केली होती की प्लीज तुम्ही घेऊन या आरवला. आल्यानंतर तो शाळेत जे काही आहे ते सगळं सांगतो मला, म्हणजे जे काही घडलं, कोणी काय बोललं, शाळेमध्ये काय काय गोष्टी घडल्या, तर त्या सगळ्या सांगतो. इन्स्टामार्टवरून मी काही सामान मागवलं होतं. ही एक गोष्ट खूप छान होती मुंबईत राहिल्यामुळे, कारण काय होतं माहिती आहे का, इन्स्टामार्ट हा असा ऑप्शन आहे की तुम्हाला घर बसल्या सगळ्या गोष्टी आणून देतो. तर मला जे घरात सगळं सामान संपलं होतं ते आणलं. परवा दिवशी मी डीमार्टला गेले होते, तेव्हा काही सामान मी विसरून गेले होते. लिस्ट पण करून घेऊन गेलेले, पण कधी कधी आपलं होतं की डोक्यातनं काही गोष्टी निसटून जातात. म्हणतो की आपण ह्या गोष्टी घरी आहे, पण कदाचित त्या डोक्यातून निसटून जातात. त्यामुळे मग बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या चांगल्या व्यवस्थित भरून ठेवल्या आणि त्याच्यानंतर त्याला जी क्लिप आहे ती लावून मी बाजूला ठेवलं एका डब्यामध्ये, जसं मी माझ्या किचनच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला. जिरा पावडर आणि धणे पावडर एकत्र करून ठेवली. आरवला खायला काहीतरी हवं होतं, संध्याकाळचा वेगवेगळा मेनू त्याला खायला हवा असतो, एकच काहीतरी गोष्ट नको म्हणते. मग कधी कधी थालीपीठ करते, कधी कधी मग अशी भेळ वगैरे देते, कधी कधी पॅटीस देते, कधी कधी गरम दूध देते. शक्यतो त्याला दूध प्यायची इतकी सवय नाही. कधीतरी अचानक मूड झाला तर रात्री झोपण्याच्या वेळी तो म्हणतो की मम्मी मला दूध तापवून दे म्हणून. तर घरामध्येच पुदिना चटणी आणि चिंचेची चटणी होती, तर ती चटणी मिक्स केली आणि आरवला दिलं. त्याच्यानंतर आज म्हटलं कोबीची भाजी करायची आहे. पहिल्यांदा आता हे जे व्हेजिटेबल कटर आहे ते वापरायला घेतलं, कारण बाकीच्या भाज्या जास्ती करून कोबी वगैरे नको, पालेभाज्या किंवा कडधान्य वगैरे असतात, पनीर असतं. कोबीची भाजी वाफेवरती शिजवली तर अतिउत्तम होते, पण फक्त 5-5 मिनिटाला बघत राहावं लागतं. जाड बुडाची कढई असेल तर शक्यतो ती खाली लागत नाही, पण पातळ असेल बुडाची कढई तर प्रॉब्लेम येतो. तर ही जी माझ्याकडे आहे ती जाड बुडाची आहे, मी इंडस व्हॅलीमधून घेतली होती. कांदा टोमॅटो नॉर्मल करते ही कोबीची भाजी मी नेहमी, एकतर पिवळी किंवा मग एकतर लाल अशी. कांदा टोमॅटोची फोडणी, जिरं राईची फोडणी दिल्यानंतर त्याच्यानंतर कांदा टोमॅटो चांगले परतवले. कांदा टोमॅटो चांगला परतवत असतानाच मी भाजी कट करून घेते, म्हणजे एक्स्ट्राचा जो वेळ आहे तो वाचतो. आपण कधी कधी कसं करतो की सगळे कटिंग करून मग ते फोडणी घालायला बघतो, पण त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो. कांदा टोमॅटो जोपर्यंत छान तेलामध्ये परतून येतो तोपर्यंत म्हणजे माझी भाजी चिरून झाली इकडे. त्यानंतर हळद, तिखट आणि मीठ जे आहे तर त्याची फोडणी दिली आणि त्याच्यानंतर
जी चिरलेला कोबी आहे तर तो टाकला. चिरायच्या आधी मी तो चांगला धुवून घेतला होता. त्यानंतर किचन कट्टा जो आहे तर तो क्लीन करायला घेते. म्हणजे थोडंसं जेवढं काही सामान किचन कट्ट्यावरती एक्स्ट्रा असेल तर ते नीट ठेवते. म्हणजे कसं सगळ्यात शेवटी जेव्हा आपण किचन क्लीन करायला घेतो तेव्हा जास्त त्रास होत नाही. म्हणजे जोपर्यंत दोन्ही शेगड्या ह्या बिझी आहे तोपर्यंत हे सगळं गोष्टी जे आहे मी करून घेते. आणि ही आधीपासूनची सवय, त्यामुळे किचन कट्टा जरी छोटा असला तरी सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकता. आता ही तिन्ही सांजेची वेळ आहे. भाजी करून घेतली आणि त्याच्यानंतर देवाजवळ दिवा लावला. सगळ्यात गोष्ट मला जर आवडत असेल दिवसभरातले तर संध्याकाळचा दिवा लावणं आणि धूप अगरबत्ती लावणं. अगरबत्ती लावायचं बंद केलं, धूप फक्त लावते आणि बरं वाटतं. त्याच्यानंतर मग भाजी तोपर्यंत शिजत आली होती. म्हणजे 10 ते 15 मिनटंच हार्डली लागतात भाजी शिजायला वाफेवरती. छान अशी भाजी तयार झाली. आणि आज एक गोष्ट ना खूप छान घडली. खूप दिवसानंतर कस्तुरी आली घरी. मला शक्यतो प्राणी जे आहे त्यांच्यापासून थोडीशी भीती वाटते. म्हणजे मांजर असू देत, कारण काय होतं की हा चावतील वगैरे. पण काय माहीत ही इतकी आज माझ्याशी का लगट करत होती किंवा मी डोक्यावरून हात फिरावा असं तिला वाटत होतं. मी तिला चपाती दिली, त्याच्यानंतर बिस्किट दिलं, तरीसुद्धा तिला ते नको होतं. ती फक्त माझ्याकडे बघत होती आणि फक्त डोक्यावर मी असं करत होते तेव्हा ती असा हात मला करा अशा पद्धतीने करत होते. आपला हात देत होते हातात. त्याच्यानंतर भाकरीचा ताजा तुकडासुद्धा मी तिच्या तोंडात द्यायचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती तोंड तिकडे तिकडे फिरवत होते. आणि तिचं असं होतं की तिला फक्त माझ्यापाशी बसायचं. मला समजत नव्हतं की असं का. कोविडमध्ये हिची ओळख झाली होती, कारण आरवला घेऊन मी पार्कमध्ये जायचे तर तिथेही नेहमी असायचे. मग काही ना काहीतरी खायला द्यायचे. पण छान आहे ना की प्राणी किती चांगली ओळख ठेवतात आपली. म्हणजे एखादा तुकडा जरी तुम्ही दिलात त्यांना कधी तरी आयुष्यभर ते तुमची ऋणी राहतात. एंडिंगला जेवण वगैरे आवरल्यानंतर स्किन केअर मस्ट आहे. तर नेहमीचं माझं व्हायटामिन सी सिरम मी अप्लाय करते, जे की सगळ्यात बेस्ट ठरलेलं आहे माझ्यासाठी. ज्याच्यामध्ये नायासिनामाइड आहे आणि हायलोनुरिक ॲसिडसुद्धा आहे. अंडर आयसाठी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर ज्याच्यामुळे पफी आयसुद्धा रिड्यूस होतात आणि ते वापरते. आणि जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने मी एक ग्लासभर कोमट पाणी किंवा मग नॉर्मल पाणी पिते, ज्यामुळे झोप पण चांगली लागते. आणि पाणी पिल्यानंतर 1 तासभराने झोप होते माझी बरोबर. म्हणजे जेवणात आणि झोपेत जवळजवळ 2 तासाचं अंतर. हा क्वालिटी टाईम आमचा, ज्याच्यामध्ये आम्ही एखादा चांगला मूवी बघतो किंवा एखादा चांगला व्हिडिओ जो ट्रेकिंगचा किंवा इन्फॉर्मेटिव्ह असेल तर असा बघतो आणि त्यानंतर झोपणं. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका.